आजचा दिवस खूप छान होता. मला तर असं वाटतं की आजचा दिवस जसा असतो ना, रोजच तसा जर दिवस गेला ना, तर मूड पण एकदम फ्रेश असतो आणि कामाचा पण कंटाळा येणार नाही आणि मस्त फ्रेश मूडमध्ये सगळे कामं पटपट होऊन जातात. म्हणून आजच्यासारखा रोजच दिवस येऊ. तो कसं काय माहिती का? आज होता गुरुवार आणि त्याच्यामध्ये मी पटकन सगळी कामं करून घेत असते. तर सगळ्यात पहिले तर मी माऊला स्कूलला पाठवण्याचं पहिलं माझं ते काम असतं आणि त्याच्यानंतर मी बाकीची कामं करत असते. पहिले सकाळी पटकन माऊला टिफिन वगैरे बनवून दिला, तिला स्कूलला पाठवलं आणि आज गुरुवार वगैरे होता म्हणून पूजा वगैरे करायची होती. तर मग पटकन हेअर वॉश वगैरे केलं. ते बघा की त्याच्यामध्ये किट्टू कशी मध्ये करते, मी केस वाळवत होते. तर हे असंच दिवसभर चालू असतं. मी काही करत असले ना त्याच्यामध्ये किट्टू अशी मध्ये करतच राहणार. जसं की मी आता देवपूजा करायला बसले ना, ती लगेच मांडीवर येऊन बसते आणि घंटी वाजवत बसते आणि तिला म्हटलं की खाली बस, नाही ती खाली नाही बसणार, ती माझ्या मांडीवरच बसेल पूजा करताना पण. सारखी ती मला दिवसभर मध्ये करतच असते. जाऊ द्या, ते काही ते व्यक्त काही खेळणार नाही आहे, ती माझ्या बाजूलाच असणार आहे. तर तुम्ही बघतच राहा तिला, तर तुम्ही पण तसंच. मग नंतर सगळी कामं वगैरे केली, देवपूजा झाली आणि स्वयंपाक वगैरे केला. माझे आज पार्सल येणार होते म्हणून मी त्याची वाट बघत होते आणि मला जे पार्सलची वाट बघत होते ते पार्सल आलं नाही आणि मी जे भाजीपाला वगैरे ऑर्डर केला होता इन्स्टामार्टवरनं तो आला. मग ते थोडंसं भरण्या वगैरेमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिलं. मग त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला आणि फायनली माझं पार्सल आलेलं होतं. मी टिश्यू होल्डर मागवलं होतं आणि रियुजेबल टिश्यू मागवले होते आणि त्या दोघांची क्वालिटी खरंच खूप छान आलेली आहे. पर्सनली मला तरी ते खूप आवडलेले आहेत. जर तुम्हालाही प्रोडक्ट आवडले असतील तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला ते प्रोडक्टची लिंक देऊन देईल. आणि त्याचबरोबर जे मी रियुजेबल टिश्यू मागवले आहेत ना, ते आपण बार यूज करू शकतो, त्याला वॉश करू शकतो. आपले जे कागदी टिश्यू पेपर असतात त्यापेक्षा तर खरंच खूप छान होतं. मग त्याच्यानंतर परत एक पार्सल आलं. ते माझं नव्हतं, ते त्यांचं पार्सल होतं ऑफिसमधनं, होळीचं त्यांना गिफ्ट आलेलं होतं. मग मी ते ओपन वगैरे केलं. मग दुपारून थोडंसं आराम वगैरे केला. मग नंतर आज ना ताईच्या मुलीचा बर्थडे होता, तर आज तिचं सेलिब्रेशन करायचं होतं आणि आम्ही जेवणामध्ये फक्त ताई, मी आणि त्यांची मुलगी आणि माऊ आणि मीच होतो जेवायला. मग त्याच्यामुळं आम्हाला जास्त काही करायचं नव्हतं. तर मग आम्ही म्हटलं की थोडक्यातच करायचं आहे, तर बड्डेची पार्टीच करून घ्यावं म्हणून आम्ही मस्तपैकी संध्याकाळी पास्ता बनवला होता. सगळ्यांनी आम्ही वगैरे जेवण केलं आणि मग नंतर तिचा बड्डे सेलिब्रेशन केलं. बाहेरचं कोणीच नव्हतं, फक्त आम्ही घरचेच होतो. तेवढं छोटंसं एक बड्डे सेलिब्रेशन केलं होतं आणि ती थोडीशी डाऊन झाली होती केक वगैरे कट करताना, कारण की तिला आलेली होती झोप आणि तिचे पप्पा बाहेर गेले होते, त्यांना यायला उशीर झाला होता म्हणून ती कंटाळून गेलेली होती. तर असा गेला माझा आजचा दिवस मस्तपैकी. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.